अर्धा वाटी मुगाची डाळ, अर्धा वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून आपण त्यामध्ये पाव चमचा हळद व 1 चमचा तेल घालून कुकरमध्ये 3 शिट्या देऊन शिजवून घेतलेली आहे व पुन्हा आपण ती घोटून घेतलेली आहे। आता आपण 2 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत। तसेच 5-7 कढीपत्त्याची पाने, 5-7 लसूण पाकळ्या ठेचलेल्या आहेत व थोडी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून। आता तसेच आपण 1 टोमॅटो मीडियम साईजचा तोही धुवून कट करून घेतलेला आहे। आता आपण एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल तापल्यावरती आपण त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, तसेच 5-7 मेथीचे दाणे, अर्धा चमचा तीळ घातलेले आहेत व आपण त्यामध्ये आता ठेचलेला लसूण आहे तो घालून घेणार आहोत व कढीपत्त्याची पाने तसेच मिरच्या कट केलेल्या त्याही घालून आपण 2 मिनिटं परतून घेणार आहोत। थोडा कलर बदलला की आपण त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेणार आहोत। हिंग ही परतला की आपण त्यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो आहे तोही आपण त्यामध्ये घालून घ्यायचा व तोही छान 5 मिनिटं परतून घ्यायचा त्याचा कलर बदलेपर्यंत। व त्याला थोडे तेल सुटू लागले की आपण त्यामध्ये आता हळद पाव चमचा घालून घेणार आहोत। आता ही हळद घातलेली आहे आपण, आता तीही आपण मिक्स करून घेतलेली आहे व आता आपण त्यामध्ये घोटून ठेवलेली शिजवलेली डाळ आहे तीही आपण थोडी थोडी करत घालून घेणार आहोत। आता आपण ही सर्व डाळ घालून घेतलेली आहेत व आपण त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे गरम पाणी आहे ते घालून घेणार आहोत। घट्ट जेवढी आपल्याला घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या पद्धतीने आपण त्यामध्ये घालून घ्यायची। आता मी ह्या पद्धतीने थोडी जाडसरच ठेवायची। आता मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। आता ही आपली डाळ झालेली आहे। आता आपण त्याला 3-4 उकळ्या देऊन घेणार आहोत। आता ही शिजवून घेतलेल्या डाळीमध्ये आपण वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता ही आपली डाळ झालेली आहे। आता ही डाळ आहे ती आपण पोळी भाजी बरोबर ही खाऊ शकतो। तसेच वरण आणि भात ही अप्रतिम लागतो। गरम गरम भातावरती हे वरण खूप चविष्ट आणि छान लागतं। तुम्ही ही नक्की असं वरण करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल। आणि जर माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।